हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला कामावरती जे काही रेसिपी बनवते ते थोडक्यात दाखवण्याची मी प्रयत्न करते थोडाफार। तर बघा, मी आता कढईमध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे, ते परतून होतोय तोपर्यंत मी तुम्हाला किचन दाखवते। तर तुम्ही बघा त्यांचं किचन कसं आहे। आणि त्रिवेणी लॉरियलमधलं हे फ्लॅट आहे आणि ज्यांच्याकडे मी काम करते त्यांचं हे किचन आहे। बघा किती छान आहे बघा, व्हाईट आणि पर्पल कलरचं असं कॉम्बिनेशन आहे ट्रॉलीचं वगैरे। आणि बघा किती छान किचन आहे। हा बॅक साईडचा ओटा आहे, तिकडे फ्रीज वगैरे, ओव्हन वगैरे सगळं ठेवलेलं आहे। आणि इकडे खूप झाडं आहेत त्यांच्या गॅलरीमध्ये। बघा, किचनची आणि हॉलची एकच गॅलरी आहे। खूप झाडं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला झाडं इकडे बघायला मिळतील। आणि इकडे फिश टँक आहे, फिश पण त्यांना खूप आवडतात। इकडे बघा किती मस्त झाडं लावलेली आहेत, छान वाटतं बघून झाडांना। मनी प्लांट पण खूप छान आलेला आहे। आणि इकडे फिश बघा, फिश टँकमध्ये फिश पण आहेत, ऑरेंज रंगाचे फिश बघा किती मस्त आहेत। आणि इकडे पण एक फिश तुम्हाला दिसेल, खूप बारीक म्हणजे लहान आहेत फिश, तुम्हाला लगेच दिसणार नाही, पण हे ऑरेंज रंगाचे फिश दिसत आहेत। आणि फिश टँक पण फिश पण त्यांना खूप आवडतात। बघा इकडे चिमण्या पण येतात, चिमण्यांना दाणे खाण्यासाठी पण इकडे त्यांनी हे असं ठेवलेलं आहे। आणि आज पावसाचं वातावरण आहे, खूप छान वातावरण आहे। तर बघा, मी इकडे मसाला हे बनवलेला आहे त्यांनी। तर तो काळा मसाला आहे, नागपुरी लोकांचा म्हणजे नागपुरी स्टाईलचा जो काळा मसाला असतो तसा हा मसाला आहे। तर तो मी आता त्याच्यात घातलेला आहे त्या फोडणीमध्ये। आणि तो मसाला मी चांगला परतून घेते। तर ह्या मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की कसा काळा मसाला बनवतात। आणि बघा, मसाला परतून झाला आहे, आपण त्याच्यात आता सुके मसाले टाकूया। हळद घातली आहे मी, आता त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं 1 चमचा। आणि हे सगळं परतून घ्यायचं आहे पुन्हा। बघा, हे सगळं मी परतून घेते पुन्हा। कॅमेरा हलतोय कारण घाई पण असते, तर ताईला ऑफिसला जायचं असतं आणि जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओमध्ये। बघा, थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला चांगला परतला जातो, नाहीतर कोरडे जर मसाले परताल तर ते जळतात, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं। आणि बघा, तांबड्या भोपळ्याची भाजी बनवते मी। तर भोपळा कसा कट करते मी तो तुम्हाला दाखवते। भोपळ्याची जी खालची साल आहे हिरवी, ती मी काढत नाही, म्हणजे त्या लोकांना आवडते ती सालासकटच तो भोपळा ते खातात, हे साल नाही काढायचे। बघा, असेच सालासकटच असे मोठे मोठे थोडे तुकडे करायचे, कारण भोपळा हा लवकर शिजतो, त्याच्यामुळे त्याला जास्त बारीक नाही कापायचं आहे। आणि ही रस्सा भाजी आहे ना, त्याच्यामुळे भोपळा थोडासा जाडच आणि मोठा असलेला चांगला लागतो। बघा, आता हा कापलेला भोपळा मी धुवून ह्याच्यामध्ये घातला आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल ताईंनी कापला आणि तसाच टाकला, पण तसं नाही आहे, मी धुवून टाकला आहे। आणि पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये गरम थोडं। आता त्याला उकळ येण्यासाठी आपण झाकण लावून ठेवूया 5-10 मिनटं। आता मी ते झाकण लावून ठेवलं। आता आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची, तर साबुदाण्यामध्ये मी हे टाकलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, बटाटा आणि मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे। इथं कढईमध्ये तेल पण तापवायला ठेवलं आहे मी। तेल तर तापलं आहे चांगलं, त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे, 1 चमचा जिरं घातलं आहे। आणि हे आज गुरुवार उपवास असल्यामुळे मी त्या काकी खिचडी खातात साबुदाण्याची। तर बघा, साबुदाणा खिचडी, भगर असं पण गुरुवारचं बनतं, भगर जास्त बनतो, पण आज साबुदाणा खिचडी आहे। तर साबुदाणा खिचडी बघा मी कशी बनवते आहे। हिरवी मिरची आणि कढीपत्ता फोडणीला घातला आहे जिरं परतून झाल्यानंतर। आता त्याच्यानंतर बटाटा टाकायचा आहे। बटाटा टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये। आता बटाटा टाकल्यानंतर बटाटा पण परतून घ्यायचा आहे, जरा मोठ्या गॅसवरच परतायचा आहे बटाटा, जेणेकरून त्याचं पाणी थोडंसं कमी होईल। आणि मग आपण त्याला झाकण लावून ठेवायचं आहे, लगेच साबुदाणे टाकायचे नाहीत, मग ते शिजत नाही। बघा, झाकण लावून ठेवायचं 5-10 मिनटं, म्हणजे बटाटा कसा वाफेवर शिजतो। इकडे मी कणिक मळायला घेतलेली आहे, तर 5-6 पोळ्यांची कणिक मळणार आहे। इकडे बटाटा पण आपला लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये साबुदाणे घातलेत, साबुदाणा परतून घ्यायचा चांगला, मग छान खिचडी बनते। नंतर मग झाकण ठेवायचं, लगेच नाही झाकायचं आहे, थोडीशी परतून झाल्यावरती झाकण ठेवून द्यायचं। आता आपण बाहेरचा व्ह्यू बघा, आज छान पाऊस पडतोय, सकाळपासूनच खूप जोरात पाऊस लागलेला आहे।
मस्त असा व्ह्यू त्यांच्या गॅलरीमधून तुम्हाला मी दाखवते. इकडे खाली गाड्यांचं पार्किंग आहे आणि इकडे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे समोरच. बघा पाऊस किती छान आणि किती छान मस्त वातावरण आहे. एकदम गारगार वाटतंय आज. हे बघा त्याच्या पाठीमागे बिर्ला स्कूल आहे. तिकडे जे ब्लू कलरची बिल्डिंग दिसते ना ते बिर्ला स्कूल आहे. आणि इकडे पण न्यू कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते काय बनतंय याची आम्हाला काही कल्पना नाही आहे. बघा किती मस्त वाटतंय. पाठीमागे असं थोडंसं धुकं पण दिसतंय. आता आपलं कणिक इकडे मी मळून ठेवलं होतं. मी लगेच पोळ्या करत नाही, कधी पण कणिक मळून जरा 10 मिनटं ठेवते. आता इकडे साबुदाण्याची खिचडी पण मी मंद आचेवर ठेवली आणि भाजी पण मंद आचेवरच ठेवलेली आहे. त्या पोळी आपली लाटून झाली. अशी थोडं फुलका टाईपच पोळ्या त्यांना आवडतात. छोटी साईजची पोळी आहे बघा. तव्यावर टाकली आहे मी. पण तव्यावरती काल भाकरी केली होती त्याच्यामुळे ती पोळी थोडी चिटकती आहे तव्याला. पोळी कशी म्हणजे भाकरी पोळीच्या तव्यावर केली ना तर ती थोडी सुरुवातीची पहिली पोळी तव्याला चिटकतेच. हे बघा अशा प्रकारे ही पोळी मी भाजून घेते. हे बघा पोळी आपली भाजून तयार झालेली आहे. आपण त्याला तेल लावून घेऊ. किती छान फुगली आहे बघा पोळी. तयार झाली आपली पोळी. आणि अशा छोट्याच पोळ्या त्या म्हणजे त्यांच्या मुलीला आवडतात. जास्त मोठी साईज होत नाही. आणि आम्ही घरी रेग्युलरच मोठ्या चपात्या खातो, पण माझ्या हातून चपाती आहे भाकरी आहे मोठी साईज बनते. तरी पण मी छोटी बनवण्याचा प्रयत्न करते. मी जिकडे दुसरीकडे कामाला जाते तिकडे मी थोड्या मोठ्या साईजच्या चपात्या बनवते. बघा आपल्या भाकऱ्या पण बनवून झाल्यात. 2 ज्वारीच्या भाकऱ्या बनवल्यात त्या काकींसाठी. इकडे आपली भोपळ्याची भाजी पण तयार आहे. चहा पण तयार झालेला होता आणि साबुदाणा खिचडी झालेली होती. ते ताई डब्बा घेऊन गेलेल्या आहेत ऑफिसला, तर त्याच्यामुळे तुम्हाला ती खिचडी कमी दिसते. आता हे त्यांचं देवघर बघा तुम्ही. हॉलमध्ये हे देवघर आहे त्यांचं. काकी खूप देवाची पूजा करतात. आज गुरुवार आहे. गुरुवारी तर त्यांचा उपवास असतो. एक स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि आता वाजलेत घड्याळात 8:45. सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला आहे. आता मी थोडी चहा पिते आणि निघते. तर तुम्ही पण या चहा प्यायला. माझ्या वाट्याचा पण चहा ते बनवतात म्हणून मग मी थोडासा चहा पिते आणि निघते. तर बघा फ्रेंड्स मी आता घरी आली आहे आणि फ्रेश झाले. आता हातपाय धुवून मी चहा ठेवला इकडे बघा. चहा ठेवलाय बनवायला. चहा आणि येताना मी ब्रेड घेऊन आले. हे बघा. तर आपण आता पहिले चहा ब्रेडचा नाश्ता करूया आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करूया. तर आज माझे मिस्टर 2 दिवसासाठी गावी गेलेत काल रात्री. तर त्याच्यामुळे आपल्याला काही डब्याची इतकी घाई नाही आहे. मुलींसाठी तर डब्बा बनवावा लागेल. एक मुलगी सकाळी 7:15ला शाळेत जाते आणि एकीची आत्ता शाळा आहे दुपारी 12:30ची. तर तिच्यासाठी पोळी भाजी बनवायची आपल्याला. पण एवढी काही घाई नाही. 12:30ची शाळा आहे आणि आत्ता तर 9च वाजलेत. इकडे मी चहा ठेवला आहे बनवायला. चहा उकळल्यावरती चहा ब्रेड मी तूप लावून गरम करते ब्रेड चांगले आणि नाश्ता करू. आता माझी मोठी मुलगी पण 10 वाजता नाश्ता करायला घरी येते, कारण शाळा आमच्या घराजवळच आहे. घराजवळ म्हणजे 5-10 मिनटाच्या अंतरावरती आहे. पण ती घरीच येणार, कारण सकाळी मी 6ला कामाला जाते. तर त्याच्यामुळे मला काही बनवायला जमत नाही. आणि जर पोहे वगैरे बनवले तर ते 10 वाजेपर्यंत एकदम थंड पडून जातात. मग तिला ते खाऊशे वाटत नाही. आणि पोहे वगैरे आम्हाला खायची एवढी आवड पण नाही आहे पहिल्यापासून. आम्ही चहा ब्रेड चहा बटर असंच खातो सकाळी नाश्त्याला. आणि सँडविच वगैरे कधी बनवलं तर तशा तिखट गोष्टी त्यांना आवडतात मुलींना. पण उपमा वगैरे असलं काही खात नाहीत त्या. एक दिवस मी दिले होते तिला शाळेच्या पहिल्याच दिवशी पोहे बनवून दिले होते, पण ते पोहे अर्धेच खाल्ले तिने, अर्धे रिटर्न आणले. तर असं फेकण्यापेक्षा मी तिला म्हटले की तू 10 वाजता घरी ये नाश्ता करायला आणि मग तू परत जा शाळेमध्ये. आता ती 8वीला आहे. तर ते 8वीला असल्यामुळे सर लोक सोडतात घरी. पहिली ते 7वीच्या मुलांना घरी सोडत नाही नाश्ता करायला, पण 8वी ते 10वीच्या मुलांना घरी नाश्ता करायला सोडतात. म्हणून ते आता येईल 10 वाजेपर्यंत. तर मी चहा ठेवला आहे तिकडे आणि ब्रेड पण गरम करून घेते. तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.
तर बघा दुपारची वेळ झाली, आता 1:30 वाजले दुपारचे. तर जेवायचा टाईम झालेला आहे बघा. मुलगी जेवते. आज मी जेवणामध्ये साधंच जेवण बनवलं. आज चपाती भाकरी काहीच बनवलं नाही आहे. हे बघा, वरण भात आणि फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवली आहे, कारण चपाती भाकरी आज काही बनवलं नाही आहे. मुलगी, माझी छोटी मुलगी पण शाळेत गेली. ती म्हटली मला पण चपाती भाजी देऊ नकोस, वरण भात कर, कारण मस्त असा पाऊस पडतोय. बोलते मला वरण भात, लोणचं आणि पापड असं दे डब्याला. मी तसंच तिला बनवून दिलं आहे डब्यामध्ये. आणि आता आम्ही जेवतोय. तुम्ही पण या जेवायला आणि तुम्हाला दाखवते. आज पाऊस खूप पडतोय आमच्या इकडे. तर बघा, आमच्याकडे खूप पाऊस पडतोय सकाळपासून. तर असं छान आज मस्त पावसाचं वातावरण आहे आणि आपण आज वरण भात गरम गरम मस्त जेवूया. तर तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच फ्रेंड्स लाईक करा. तुमच्या बहिणीसाठी तुम्ही एक तरी लाईक करू शकता. तर प्लीज तुम्ही लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा व्हिडिओला. बघा माझी मुलगी कशी जेवते. तिला खूप भूक लागली आणि खूप झोप पण आली आहे. सकाळी 7:30 7:15ची शाळा असते तिची आणि 12:30ला घरी आली आहे ती. आता 1:30 वाजलेत. तिला जेवायला उठवलं आहे. मी जेवते आता ती. आणि परत 3 वाजता तिला ट्युशनला जायचं आहे. 3 वाजता तिचं ट्युशन आहे. आता ती पुन्हा ट्युशनला जाईल. तर आजचा असा आपला दिवसभराचा व्लॉग. मी तुम्हाला कामावरचं पण थोडंसं जेवढं दाखवता येईल व्हिडिओमध्ये तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय कर गं. बाय.